कोल्हापूर म्हटलं की तांबडा पण रस्सा आलाच हो. मग म्हणलं आज आपण तुम्हाला तांबडा रस्सा दाखवूया. तांबडा रस्सा आणि त्याच्यावर असा कट, आहा विषय गुलच. मग काय, 1 किलो चिकन आणलं, तेलात टाकलं, हळद मीठ टाकलं, मग त्याला पाणी सुटतंय. मग जरा पाणी सुटलं की वरनं मग ते आपलं पाणी टाकून द्यायचं. इकडं हे शिजूपर्यंत इकडं आपण मसाला करून घ्यायचा. तीळ आणि खडा मसाला सगळा भाजून घेतला आणि कांदा, आलं, लसूण हे बी भाजून घेतलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकलं, ओलं खोबरं टाकलं. हे जरासं भाजून घ्यायचं, जास्त नाही भाजायचं, त्याच्यामुळं चांगलं बारीक होतं. आणि मग टोमॅटो टाकायचे, 2 टोमॅटो घेतलेत, ते पण भाजून घ्यायचे आणि हे सगळं गार होऊ द्यायचं. आणि मिक्सरला असतं की नाही, फिरवायचं की नाही, ही एकदम सगळं बारीक व्हायला पाहिजे. आणि मग तेल, जरा जास्त तेल घ्यायचं, त्यात हे मसाला आणि 2 चमचे चटणी टाकायची. ही चटणी जरा तिखट आहे हो, म्हणून 2 चमचेच टाकल्या. आणि हे सगळं भाजून घ्यायचं. हे 5 मिनिटं भाजायचं. नंतर त्यात आपलं चिकनचं ते पाणी होतं की नाही, ते ओतून द्यायचं. आणि हे ओतलं की मग उकळी येऊ द्यायची. 10 मिनिटं उकळी येऊ द्यायची. उकळी आली की मग आपण रस्सा वाढायचा, वड की वड. आणि नुसतं बघून सोडू देऊ नका हो, जरा लाईक कमेंट शेअर बी करावं. नुसतं बघतायसा आणि सोडून देतायसा, हे काय बरं नाही हो. आणि चिकन आणि रस्सा आणि भाकरी, आहा.